नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी मित्रांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजारभाव। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की कृषी मंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू केले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आपले जे महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत, तर त्यांनी माहिती दिल्यानुसार नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे पंचनामे त्यांनी सुरू केलेले आहे आणि तातडीची मदत देखील जाहीर केलेली आहे। मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यात पंचनामे झाले नाही अशी अवश्य कमेंट करा। शेतकरी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज झालेला कांदा बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, कांद्याची एकूण आवक झाली 580 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 1500 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1725 आणि जास्तीत जास्त दर भेटला 1800 रुपये म्हणजे 1800 रुपये प्रति क्विंटल हा नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांना भेटलेला आहे। हा कांदा लाल कांदा आणि पांढरा कांदा होता। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती बारामती जळोची नंबर 1। कांद्याची आवक झाली 513 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 300 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1300 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला शेतकरी मित्रांनो 1750 रुपये म्हणजे 1750 रुपये हा बारामती जळोची नंबर 1 या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण जास्तीत जास्त 1750 रुपये प्रति क्विंटल हा कांदा बाजारभाव आज 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती। एकूण कांद्याची आवक झाली 86 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 200 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1600 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो 1750 रुपये। शेतकरी मित्रांनो, हा कांदा जे होता तर हा कांदा लोकल कांदा होता आणि कृषी उत्पन्न बाजार समिती होती मंगळवेढा। मित्रांनो, दिवसेंदिवस भाव होत आहे, कांद्यात घट होत आहे। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊयात आपण कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत अहमदनगर अहिल्यानगर। लोकल कांदा होता, कांद्याची आवक झाली 206 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 200 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 800 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो 1200 रुपये म्हणजे 1200 रुपये प्रति क्विंटल हा कर्जत अहमदनगर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बांधवांना भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपण नवीन असाल तर अवश्य आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि कांदा उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत अवश्य व्हिडिओ शेअर करा। शेतकरी मित्रांनो, चाळीसगाव नागद रोड कांद्याची आवक झाली 1600 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 200 रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला 900 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 1195 रुपये। शेतकरी मित्रांनो, आपल्या एका शेअरमुळे नक्कीच एका कांदा उत्पादन शेतकऱ्याचा फायदा होईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ अवश्य शेअर करा। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण जाणून घेऊयात पुणे पिंपरी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली 6 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 1500 रुपये, सर्वसाधारण भेटला 1500 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो 1500 रुपये। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी ही झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पंचनामे झालेले आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ज्या गावामध्ये पंचनामे झालेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपला जिल्हा कमेंट करा। नक्कीच आम्ही शासनापर्यंत पोहोचविण्याचं काम करू आणि आपल्यापर्यंत शासनाची मदत कशी मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करू। शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादन शेतकरी असाल तर आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब आणि लाईक अवश्य करा आणि जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ अवश्य शेअर करा। त्या शेतकऱ्यांना नक्की या शेतकरी मित्रांनो या कांदा दरवाढीचा, कांदा कमी होण्याचा या सर्वाचा लाभ अवश्य त्या शेतकऱ्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून होईल। शेतकरी मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे कांद्याची आवक झाली 6753 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 400 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1000 आणि जास्तीत जास्त दर भेटला 1600 म्हणजे 1600 रुपये प्रति क्विंटल हा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे हा खूप झपाट्याने वाढणारे शहर आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आपण जाणून घेऊयात हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती। कांद्याची जात आहे लाल। एकूण 1 क्विंटल या ठिकाणी कांद्याची आवक झाली आणि कमीत कमी दर भेटला 2000, सर्वसाधारण दर भेटला 2000 आणि शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त दर भेटला तो 2000 रुपये हा हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा हा रोजच्याच खाण्यातील पदार्थ असल्यामुळे नक्कीच शेतकरी मित्रांनो एक दिवशी आपला नक्कीच फायदा होईल आणि सफरचंदाच्या भावामध्ये कांदा नक्की विकेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली 1000 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 1000, सर्वसाधारण दर भेटला 1300 आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो तो 1400 म्हणजे 1400 रुपये प्रति क्विंटल हा कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांना भेटलेला आहे।
शेतकरी मित्रांनो, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर साईडला देखील शेतकरी बांधवांना अतिवृष्टी झालेली आहे। या ठिकाणी एकूण अशा अतिवृष्टीच्या कार्यकाळामध्ये देखील एकूण त्या ठिकाणी कांद्याची आवक झाली 10,650 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 100 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1100 रुपये आणि बांधवांना जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे 2250 म्हणजे 2250 रुपये प्रति क्विंटल हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बांधवांना भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, असेच पूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्क्रिप्ट करू नका। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कराड कांद्याची आवक झाली 150 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 500 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1500 आणि बांधवांना जास्तीत जास्त दर भेटला 1500 म्हणजे 1500 रुपये प्रति क्विंटल हा कराड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बांधवांना भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितले आहे महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार घातलेला आहे। सर्वत्र अतिवृष्टी नुकसान भरपूर झालेले या कार्यकाळात देखील कांदा मार्केटला येत आहे। शेतकरी बांधवांनो, त्यानंतर आपण जाणून घेऊयात सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभाव। या ठिकाणी एकूण आवक झाली 181 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 1000 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1400 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो 1800 रुपये म्हणजे 1800 रुपये प्रति क्विंटल हा सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मित्रांनो भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी असाल तर अवश्य आपला शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे शिरूर कांदा मार्केट। या ठिकाणी एकूण कांद्याची आवक झाली 300 क्विंटल। सर्वसाधारण म्हणजे या ठिकाणी आवक झाली 862 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 300 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1150 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला बांधवांनो 1700 रुपये प्रति क्विंटल हा होता शिरूर कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला कांदा बाजारभाव। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे खेड चाकण। एकूण कांद्याची आवक झाली 500 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 800 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 1000 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 1200 रुपये म्हणजे 1200 रुपये प्रति क्विंटल हा खेड चाकण या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, दिवसेंदिवस कांद्यामध्ये घट होताना दिसत आहे आणि बाजारभावात देखील बाजारभाव हा वाढताना दिसत आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, कांद्याचे नक्की भाव वाढणार आहेत ही आशा आपण ठेवायलाच पाहिजे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे आपला छत्रपती, पूर्वी औरंगाबाद नावाने असणारा जिल्हा तो आता छत्रपती संभाजीनगर आहे। या ठिकाणी एकूण कांद्याची आवक झाली 2693 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 150, सर्वसाधारण दर भेटला 650 आणि शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त दर भेटला 1150 रुपये। शेतकरी मित्रांनो, रोजच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कांदा बाजार भाव आपल्या शेतकऱ्यांना देत असतो। शेतकऱ्यांसाठी काम करतोय आपलं चॅनल म्हणून शेतकरी मित्रांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईक देखील करा आणि शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती समजली जाणारी ती म्हणजे कोल्हापूर। या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली 3107 क्विंटल। कमीत कमी दर भेटला 400 रुपये, सर्वसाधारण दर भेटला 900 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटला 1800 रुपये प्रति क्विंटल। शेतकरी मित्रांनो, हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला कांदा बाजार आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा। नक्की तुम्हाला याचा एक ना एक दिवस नक्की फायदा होईल। धन्यवाद।